ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आरक्षण बचाव यात्रेला खालापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार आणि रायगड जिल्हाध्यक्ष संदेश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली। यावेळी बोलताना ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती जमातींना ऐतिहासिक अन्यायाची भरपाई म्हणून आरक्षण दिलं असून ते मूळ स्वरूपात कायम राहिलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आरक्षण आणि संविधान विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे RSSशी संबंधित असल्याने राज्य सरकारमध्ये त्यांचा अजेंडा राबवला जात असल्याचा दावा केदार यांनी केला। अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न हा धोकादायक असून त्यामागे आरक्षण कमकुवत करण्याचं कटकारस्थान असल्याचा आरोपही त्यांनी केला। राज्यात विविध समाज घटकांमध्ये तेढ निर्माण करून संघर्ष निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप करत बहुजन समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रेरित होऊन राजकीय सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं ते म्हणाले। आरक्षण बचाव यात्रेचा उद्देश बहुजन समाजाला त्यांच्या घटनात्मक हक्क आणि अधिकारांबाबत जागृत करून अन्यायाविरोधात संघटित लढा उभारणं हा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी त्यांनी देशात वाढत असलेला जातीयवाद, महिला व मागासवर्गीय घटकांवरील अत्याचार, लाडकी बहीण योजना आणि नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल केला। तसेच तरुणांच्या प्रश्नांवर आणि संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी कार्यरत असल्याचं सांगितलेल्या कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा जाहीर केला। या कार्यक्रमात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे रायगड जिल्ह्यासह राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाखो विद्यार्थ्यांना नैराश्यात घालायचं आज काहीच शाश्वती नाहीये। 22 लोक मेलेत तरी धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही। परवा दिवशी त्या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन घोषित झालेलं आहे आणि त्यालाच असणारा अटक कसं करता येईल, त्याचा आवाज कसा दाबता येईल। परंतु आम्ही इशारा देतोय ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने की कॉक्रोच जनता पार्टीचा अभिजित दिपके याला जर अटक करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा तुमचा खेळ खल्लास झाल्याशिवाय राहणार नाही। कारण तो चिल्लर नाही, त्याचं जरी नाव कॉक्रोच असलं तरी कॉक्रोच त्या ठिकाणी आता 20 मिलियन लोकांचा लीडर आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे। आणि 20 मिलियन लोकांच्या लीडरला कैद करण्याचा प्रयत्न केला तर या देशात पुन्हा जन उठाव झाल्याशिवाय न भूतो न भविष्यती जन उठाव झाल्याशिवाय राहणार नाही। आजही संधी आहे की धर्मेंद्र प्रधानला घरी पाठवा। धर्मेंद्र 22 विद्यार्थ्यांचा बळी घेतो आणि महाराष्ट्राचा देवेंद्र तिथं 27 विषारी दारूमध्ये दलित आणि बहुजनांचा बळी घेतो। देवेंद्र असो की धर्मेंद्र असो हे राजीनामा देत नाहीत, बळी मात्र हे घेतात। त्याच्यामुळे शिक्षण हे मोठ्या प्रमाणात RSSनी संपवण्याचा अजेंडा राबवलाय, हे असणारं दुर्दैव आहे। लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात देखील आपण ठिकठिकाणी जाताय आणि त्या ठिकाणी त्या संदर्भात देखील आपण वक्तव्य करताय, काय नेमकं खटकतं? नाही, लाडकी बहीणला काम झालं हुलाम अशी जी मन आहे अशा पद्धतीचा एक अजेंडा सरकारने राबवलाय। आता कोणतीच निवडणूक नाही, निवडणुकीपुरतं तिच्या खात्यात पैसे टाकून तिला अट्रॅक्ट केलं आणि मतासाठी थेट तिचा वापर केला। महागाई करून तिच्या भावाकडून पैसे काढून घेतले, पण ढोंग मात्र मोठं केलं की आम्ही लाडली बहीणला मदत करतोय, लाडली बहीणला पैसे देतोय। आज कळतंय की अपात्रतेच्या नावाखाली त्या ठिकाणी 80 लाख लाडली बहीण महिलांना त्या ठिकाणी ही योजना नाकारलेली। उलट सरकार धमक्या देतंय की आम्ही तुमच्या खात्यातून काढू, आम्ही तुमच्यावरती ॲक्शन घेऊ। हे फेल्युअर कोणाचं आहे? हे पैसे तुम्ही जे काही फेक टाकले म्हणताय, अपात्र लोकात टाकले म्हणताय, हे फेल्युअर कोणाचं आहे? आणि तुम्ही याच्यासाठी निधी कोणता वापरलाय? तर या महाराष्ट्राला धक्कादायक माहिती देतोय। सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभाग या 2 खात्यातून 10,000 कोटी रुपये लाडली बहीण योजनेला वापरलेत। इनडायरेक्टली निवडणूक जिंकण्यासाठी दलित आणि आदिवासींचा निधी महायुती सरकारने वापरलेला आहे। आणि दुर्दैवाने मी ज्यावेळेस माहिती घेतोय 80 लाख अपात्र महिलांमध्ये जास्तीत जास्त दलित आणि आदिवासी आहेत। निधी आमचा वापरून आमच्या दलित आणि आदिवासी महिलांना सुद्धा अपात्र करण्याचं काम या निर्दयी व्यवस्थेने केलेलं आहे। त्याच्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे की दलित आणि आदिवासींचा जो काही लाडली बहीण योजनेला 10,000 कोटी निधी वापरलाय त्या
विरोधात आम्ही असणारं मागणी करतोय, कोर्टाने याच्यात दखल द्यावी आणि तात्काळ महायुतीचे 3 प्रमुख देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार आणि चौथ्या ज्या बालकल्याण महिला मंत्री आदितीताई तटकरे या 4 जणांवरती 10,000 कोटी दलित आणि आदिवासींचे वळवले म्हणून ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे. आणि या मागणीसाठी या पूर्ण महाराष्ट्रात आम्ही आंदोलन केल्याशिवाय. भाई काय सांगाल, ऑल इंडिया पॅन्थरच्या माध्यमातून आपण संपूर्ण राज्य पिंजून काढताय, गावोगावी आणि जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी जाताय. आरक्षण बचाव यात्रा आपण त्या निमित्तानं आपण गावोगावी जाऊन आपण बहुजनांना एकत्रित करण्याचं काम करताय. काय नेमका संदेश या यात्रेतून देताय आणि ही यात्रा काढण्याची गरज का भासली? SC/STचं जे आरक्षण आहे, जे मूळ आरक्षण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच आरक्षण मूळ म्हणून घोषित केलेलं आहे. ऐतिहासिक अन्यायाची भरपाई म्हणून अनुसूचित जातीला दिलेलं हे आरक्षण आहे. आणि RSSचा जन्म हा आरक्षण घालवण्यासाठी आणि संविधान घालवण्यासाठी झालेला आहे. आज गेल्या 10 वर्षापासून या महाराष्ट्रात जी व्यवस्था आहे ती व्यवस्था सातत्याने आरक्षण घालवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे RSSच्या संबंधित असल्यामुळे RSSचा एजेंडा ते मोठ्या प्रमाणात या राज्य सरकारमध्ये राबवतात. आता त्यांनी आरक्षणामध्ये अनुसूचित जातीत उपवर्गीकरणाचा प्रयत्न सुरू केलेला आहे. हा अतिशय धोकादायक प्रयत्न आहे, अन्यायकारक प्रयत्न आहे आणि शेवटी अनुसूचित जातीचं आरक्षण घालवणारा हा प्रयत्न आहे. त्याच्यामुळं त्यांनी जी काही पिन टाकून या ठिकाणी चाचपणी करण्याची सुरुवात केली आहे त्यालाच असणारा आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्तर दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये भांडणं लावायचे, जातीमध्ये तेढ निर्माण करायची, अशा पद्धतीचं राजकारण काही दिवसापासून सुरू झालेलं आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC, ओपन हे सगळेच आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या दिशेने चाललेत आणि आपली सामाजिक आणि राजकीय ओळख ही स्वतंत्रपणे निर्माण करतायत. त्याच्यामुळे RSS भयभीत झालेली आहे की यांनी जर स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली तर ते येणाऱ्या काळात सत्तेत सुद्धा बसू शकतात. मग त्यांना जर फोडायचं असेल तर भावना आणि हक्काच्या नावाखाली या 2 जमातीमध्ये संघर्ष पेटवा आणि हा संघर्ष पेटवण्यासाठी महायुतीच्या 3 पक्षांनी स्वतःचे कार्यकर्ते आणि स्वतःचे आमदार मैदानात उतरवलेले आहेत. त्याच्यामुळे समाजात संभ्रम निर्माण झालाय. अनेक वर्षापासून आमचा वापर दंगलीसाठी होतो, बलिदानासाठी होतो. भीमा कोरेगावची दंगल बघितली, परभणीची दंगल बघितली. आजही सोमनाथ सूर्यवंशीचा एकही आरोपी अटक नाही आणि भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये 45,000 तरुणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. ते गुन्हे पाठीमागे घेण्यात आलेले नाहीत. त्याच्यामुळे आजही आमचे तरुण त्या ठिकाणी आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आमचे किती बलिदान घेणार आहेत हा प्रश्न मी राज्यभर फिरून विचारतोय. आणि महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित जाती जमाती आणि आरक्षणवादी समूहाला जाग करण्यासाठी ही आरक्षण बचाव यात्रा मी काढलेली आहे. आणि आमचे मूलभूत जे प्रश्न आहेत, ज्याच्यासाठी आम्ही लाखोचे आंदोलनं केले, त्या प्रश्नाचं काय झालं हे उत्तर मी या सगळ्या आरक्षण बचाव यात्रेतून मागतोय. EVM जे आहे, EVMच्या विरोधात देशव्यापी आंदोलन झालंय. EVMच्या संदर्भात बोलत नाहीत. त्या ठिकाणी संविधान घालवण्याचा प्रयत्न अनेक जण करतायत, फाडण्याचा प्रयत्न करतायत, जाळण्याचा प्रयत्न करतायत. त्या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलंय ते दुसऱ्यांनी लिहिलंय सांगण्याचा प्रयत्न होतोय. त्याच्यावरती सुद्धा आम्ही भूमिका घेतली आहे. एवढंच नाही, महाराष्ट्रात दलित अन्याय अत्याचाराची सर्वात मोठी शृंखला वाढली आहे. मातंग असतील, चर्मकार असतील, बौद्ध असतील, SC/ST असतील, सर्वच बहुजन घटकावरती मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय आणि सरकार मात्र याकडे दखल देत नाही. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालेला नाही. बौद्ध गयेसाठी करोडो लोक रस्त्यावर आलेत तरी सुद्धा बौद्ध गया बौद्धांच्या ताब्यात मिळत नाही. मग आमचे हे मूलभूत प्रश्न आहेत, जमिनीचे प्रश्न आहेत, ते प्रश्न बाजूला ठेवून 2 जातीत वाद लावायचा आणि दंगल घडवायची हे जे काही षडयंत्र राज्य सरकारने रचलंय, RSSच्या मुख्यमंत्र्यांनी रचलंय, मोहन भागवतांनी रचलंय, ते क्रॅक करण्यासाठी माझी आरक्षण बचाव यात्रा या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नांदेडपासून सुरू झालेली यात्रा आता खालापूरला आली आहे. 8 आणि 9ला पुन्हा जळगाव, मुक्ताईनगर, खानदेशमध्ये पुन्हा जाणार आहे आणि पुन्हा पश्चिम महाराष्ट्र घेऊन राज्यभर दंगलखोर व्यवस्था, आरक्षण विरोधी व्यवस्था, शिक्षण विरोधी व्यवस्था आणि संविधान विरोधी व्यवस्था
मी या ठिकाणी एक्सपोज करतोय. यापुढे दंगली होणार नाहीत यासाठी हे जनजागृतीचं आणि जन उठावाच्या दिशेने घेऊन जाणारं सर्वात मोठं आंदोलन आरक्षण बचाव यात्रा आहे. उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये ज्या जातींमध्ये एक तेढ निर्माण होण्याचा प्रयत्न होतोय, किंबहुना कसं बघता याकडे आपण? काय नेमकं उपवर्गीकरण हा प्रकार काय आहे आणि त्यासाठी आपली ऑल इंडिया पॅन्थर सेनेची भूमिका काय नेमकी? नाही, उपवर्गीकरणाचा जो काही बदर समितीचा अहवाल आणलाय तो संशयास्पद आहे. त्याच्यामध्ये थेट जातीचा उल्लेख करून या जातीलाच वर्गीकरणाची गरज आहे असा जो उल्लेख केलाय तो दुर्दैवी आहे. मी जे सांगितलं की ऐतिहासिक अन्यायाची भरपाई म्हणजे 59 जाती ज्या आहेत एससी मधल्या त्या सगळ्यांवरती एक इतिहासामध्ये मोठा अन्याय झाला आहे. अस्पृश्यता म्हणून त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्यांना सामाजिक न्यायापासून वंचित ठेवलेलं आहे आणि त्यासाठी बाबासाहेबांनी क्लब असं हे आरक्षण दिलेलं आहे. पण हे उपवर्गीकरण सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट नंतर सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट गाईडलाईन दिली की राज्याचा तो कॉल आहे त्यांनी तिथं लागू करायचं की नाही. हे बाहेर राज्याचं उदाहरण घेऊन महाराष्ट्रामध्ये इथल्या सरकारने त्याला राबवण्याचा प्रयत्न केला आणि राबवत असताना संशयास्पद पद्धतीने राबवत आहेत. हा बदर समितीचा जो अहवाल आहे तो बाहेर न येताच समाजाच्या हरकती मागवल्यात. मग हरकती द्यायच्या कशावर हा प्रश्न आहे. लोकसंख्याचं त्या ठिकाणी सुरू आहे, जनगणना सुरू आहे आणि मग जनगणनेच्या नंतर तुम्ही ही भूमिका पुढे आणा ना. जर खरी आकडेवारी एससीतल्या जातीची आज आपल्याला माहीत नाही तर मग त्यांना कोणत्या आकडेवारीच्या आधारे तुम्ही आरक्षण देणार आहेत हा प्रश्न आहे. बरं, यासाठी फक्त ठराविक जातीची बैठक घेऊन त्यांनाच असणारं अनुसूचित जातीचं सगळंच हक्क आणि निर्णय घेण्याची जणू काही एक अधिकार दिल्यासारखी प्रक्रिया या ठिकाणी सरकार राबवतंय. आम्ही मागणी करतोय की तुम्ही हे बदर समितीचा अहवाल काय दिलाय, अनुसूचित जातीच्या 59 जातीच्या नेत्यांना बोलवा, बौद्धांच्या नेत्यांना बोलवा, चर्मकारांच्या नेत्यांना बोलवा, होलारांच्या नेत्यांना बोलवा. आपल्या मंत्रालयामध्ये सर्वपक्षीय सामाजिक संघटनांची नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नेतृत्वात लावावी आणि या उपवर्गीकरणाबद्दल चर्चा करावी, अहवालाबद्दल चर्चा करावी. पण त्या अंधारातून सगळं चालू आहे. आता यात जे काय अहवाल आहे त्या अहवालामधलं फक्त एक पेज व्हायरल होतंय की बौद्धांची संख्या 8% असून त्यांना 65% आरक्षण मिळणार आहे. म्हणजे तुमचा पूर्ण अहवाल गुपित राहतो आणि त्या अहवालातलं एक पेज व्हायरल होतं. याचा उद्देश एकच आहे की यांना वर्गीकरण काही करायचं नाही, फक्त दंगल भडकवायची. हेच असणारं सरकारचं या ठिकाणी एक सुनियोजित कट आहे. त्याच्यामुळं हे वर्गीकरण फक्त नावाला पुढं केलंय, सामाजिक दरी निर्माण करायची आणि एससी मधल्या 59 जातीमध्ये भांडणं लावायचे. हाच RSS आणि मोहन भागवतचा मुख्य उद्देश आहे. पेपर फुटीच्या प्रकरणानंतर अनेक जे विद्यार्थी आहेत, लाखोच्या पटीतले विद्यार्थी आहेत, ते खूप धक्क्यामध्ये गेलेले आहेत आणि काहींनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत. का पेपर फुटतात, याला जबाबदार कोण आणि आपली काय मागणी सरकारकडे असणार आहे प्रामुख्याने? नाही, थेट संविधान घालतो म्हणल्यानंतर त्यांना आम्ही 250 खासदारावर आणलं. मग संविधानामध्ये जे जे हक्क आहेत, शिक्षण, आरक्षण, याला कॉलॅप्स करण्याचा अजेंडा राबवायचा आहे. हे सरकारच शिक्षण विरोधी सरकार आहे म्हणून पेपर फुटी या ठिकाणी सुरू आहे. अशोक खरात त्या ठिकाणी आमच्या जातीचा नव्हता पण तो दलित आहे म्हणून घोषित केला. पण या पेपर फुटीमध्ये जर तुम्ही बघितलं तर हे PV कुलकर्णी याचा मास्टर माइंड आहे. त्या ठिकाणी मॉडर्न कॉलेज जे आहे, एक बोटे संचालिक आहेत त्याच्या, भीमा कोरेगाव दंगलीतील एक बोटेंचे नातेवाईक, ती पूर्ण मॉडर्न कॉलेज हे प्रेम बिराडेला अमेरिकेमध्ये, लंडनमध्ये, विदेशात नोकरी नाकारणारं आणि तिथली प्राध्यापक या पेपर फुटीमध्ये मास्टर माइंड आहे. सगळे महाराष्ट्रातले लोक मास्टर माइंड आहेत. महाराष्ट्रात सरकार RSS आणि BJPची आहे. तर एकंदरीत या शिक्षण व्यवस्थेलाच कोलॅप्स करायचं, शिक्षण विरोधी धोरण या ठिकाणी उभा करायचं आणि या पेपर फुटीच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना नैराश्यात घालायचं. आज काहीच शाश्वती नाहीये. 22 लोक मेलेत तरी धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही. परवा दिवशी त्या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन घोषित झालेलं आहे आणि त्यालाच असणारं अटक कसं करता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. RSS मुर्दाबाद.
मुर्दाबाद 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 आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं मुख्यमंत्री होश में आओ होश में आओ होश में आओ मुख्यमंत्री होश में आओ होश में आओ होश में आओ नरेंद्र मोदी होश में आओ होश में आओ होश में आओ अरे होश में तुमको आना होगा आना होगा आना होगा मोहन भागवत होश में आओ होश में आओ होश में आओ अरे आरएसएस मोहन भागवत होश में आओ होश में आओ होश में आओ अरे आंबेडकरांचा विजय असो अरे देवेंद्र फडणवीस होश में आओ होश में आओ होश में आओ देवेंद्र फडणवीस होश में आओ होश में आओ होश में आओ अरे आरएसएस मुर्दाबाद 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 आरएसएस मुर्दाबाद 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 संविधान जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद 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 ईव्हीएम हटलंच पाहिजे हटलंच पाहिजे हटलंच पाहिजे ईव्हीएम हटलंच पाहिजे हटलंच पाहिजे हटलंच पाहिजे दलित अत्याचार थांबलाच पाहिजे थांबलाच पाहिजे थांबलाच पाहिजे दलित अत्याचार थांबलाच पाहिजे थांबलाच पाहिजे थांबलाच पाहिजे दलित अत्याचार थांबलाच पाहिजे थांबलाच पाहिजे थांबलाच पाहिजे बहुजन अत्याचार थांबलाच पाहिजे थांबलाच पाहिजे थांबलाच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे बेरोजगारांना रोजगार मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे बेरोजगारांना रोजगार मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे संविधान जिंदाबाद 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 बौद्धगया बौद्धांच्या ताब्यात दिलीच पाहिजे दिलीच पाहिजे दिलीच पाहिजे बौद्धगया बौद्धांच्या ताब्यात दिलीच पाहिजे दिलीच पाहिजे दिलीच पाहिजे बौद्धगया बौद्धांच्या ताब्यात दिलीच पाहिजे दिलीच पाहिजे दिलीच पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे शहीद सोमनाथ सूर्यवंशी जिंदाबाद 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 शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपीला अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे लाडली बहीण योजना कायम ठेवलीच पाहिजे ठेवलीच पाहिजे ठेवलीच पाहिजे दलित आदिवासींचा निधी वळवणाऱ्या सरकारवर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे दलित आदिवासींची 10,000 कोटी निधी वळवणाऱ्या सरकारला अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे लाडली बहीण योजना चालू ठेवलीच पाहिजे ठेवलीच पाहिजे ठेवलीच पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे दलित अत्याचार थांबलाच पाहिजे थांबलाच पाहिजे थांबलाच पाहिजे संविधान जिंदाबाद 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 लोकशाही जिंदाबाद 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 जय भीम 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 जय व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.